आता आपण पाहणार आहोत आमचा विशेष कार्यक्रम महाराष्ट्र नेक्स्ट। माझे सहकारी गुरुप्रसाद जाधव यांच्यासोबत। नमस्कार, मी गुरुप्रसाद जाधव आणि तुम्ही बघताय पुढारी न्यूजवर महाराष्ट्र नेक्स्ट। या आठवड्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी बघूयात। दक्षिण मुंबईतली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह असा 9 किलोमीटरचा भूमिगत दुहेरी बोगदा डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण केला जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बटन दाबताच बोगदा उभारणीसाठीचं टनेल बोरिंग मशीन अर्थात TBM हे मुंबईच्या भूगर्भात शिरलं आणि बोगदा खोदण्यास सुरुवात झाली। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा उपस्थित होते। डोंबिवलीमध्ये क्रीडा संकुलाचं भूमिपूजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं। MIDCच्या निधीतून क्रीडा संकुल पुनर्विकासाचा आधुनिक प्रकल्प राबवण्यात येतोय। त्यामध्ये 25,000 चौरस मीटर क्षेत्रफळाची बहुमजली इमारत उभारली जाणार आहे। आंतरराष्ट्रीय मानकांचा जलतरण तलाव, पार्किंगची सोय, इंडोर क्रीडा संकुलात योगा, जिम्नॅशियम, बॅडमिंटन, टेबल टेनिस, कराटे, मार्शल आर्ट, जुडो, स्क्वॅश, स्नूकर, शूटिंग रेंज, जिम्नॅस्टिक अशा विविध क्रीडा प्रकारांसाठी अत्याधुनिक सोयी उपलब्ध असतील। कधी नावं इथं ऐकली नसतील असे गेम या ठिकाणी होतील। खेळाडूंना एक मोठा प्लॅटफॉर्म मिळेल आणि वर्टिकल मला वाटतं देशातलं आयुक्त महोदय पहिला असेल, देशातलं पहिलं असेल हे वर्टिकल इंडोर स्टेडियम। महाराष्ट्रातल्या तळागाळात फुटबॉल खेळाची आवड निर्माण व्हावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाने प्रोजेक्ट महादेवा या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला सुरुवात केली। राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या अंडर 13 वयोगटातील मुलामुलींना शोधणं, त्यांना घडवणं आणि फुटबॉल विषयक व्यावसायिक प्रशिक्षण देणं हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे। त्यासाठी मुंबईतल्या कुपरेज फुटबॉल ग्राउंडवरती नुकतीच सिलेक्शन प्रक्रिया पार पडली। आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली सुरुवात झालेली आहे याची आणि जिल्हा पातळीपासून रिजनल स्काउटिंग घेतलेले आहेत। आपण सर्व जिल्हे कव्हर करून आज हे फायनल फेजवरती आहेत, थर्ड फेजवरती, जिथं आपण 60 मुलं आणि 60 मुली असे हे फायनल फेजमध्ये आहेत। त्याच्यातून अंतिम फेरीत 30 मुलं आणि 30 मुली जातील। हा जो प्रोजेक्ट आपल्या चीफ मिनिस्टर साहेबांनी श्री देवेंद्र फडणवीसजींनी जे लॉन्च केलेला आहे आणि त्यांच्या विजनच्या खाली जे चालत आहे तो विजन मला माहिती आहे की आपले मुलं आणि मुली जे आहेत दे विल मेक इट प्राऊड आणि हे नॅशनल टीम पर्यंत पोहोचायचं त्यांचा एम आहे। प्रोजेक्ट महादेवा फक्त फुटबॉल आहे, प्रोजेक्ट महादेवा एक होलिस्टिक डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे मुलांनी मुलींसाठी। मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये महाराष्ट्रानं विश्वविक्रम केला। महावितरणनं एकाच महिन्यामध्ये 45,911 सौर कृषी पंप स्थापित करण्याचा उच्चांक गाठला। या विक्रमाची गिनीज बुकमध्ये नोंद झाली। गिनीज बुकतर्फे विश्वविक्रम प्रमाणपत्र प्रदान सोहळा छत्रपती संभाजीनगरच्या शेंद्रा MIDC मध्ये ऑरिक सिटी मैदानावर पार पडला। आज अशी स्थिती आहे की दरवर्षी 20-25 हजार पंप लावणारा महाराष्ट्र एका महिन्यामध्ये 45,911 पंप हे या ठिकाणी लावू शकला आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये याची नोंद झाली। खऱ्या अर्थानं हे ट्रान्सफॉर्मेशन आपण बघितलं पाहिजे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महायुती सरकारला नुकतंच 1 वर्ष पूर्ण झालं। या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनाथ मुलांसोबत संवाद साधला। अनाथ मुलांसाठी 1% आरक्षण देण्याबाबतचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांनीच घेतला होता। त्यामुळे अनेक अनाथ मुलांना सरकारी योजनांचा लाभ झाला। यावेळी अनाथ मुलांशी संवाद साधताना मुख्यमंत्री भाऊक झाले। समजा एखादा व्यक्ती जो सामाजिक दृष्ट्या मागासलेला आहे, याच्या सामाजिक मागासलेपणाला आपण 5 मार्क दिले तर जो अनाथ आहे आणि मागासलेला आहे त्याला 7 द्यावे लागतील, जो दिव्यांग आहे त्याला 9 द्यावे लागतील, तरच आपण संधीची समानता आणू शकू। आणि म्हणून हेच तत्व स्वीकारून आपण एक समांतर आरक्षणाची या ठिकाणी व्यवस्था केली आणि 1% हे आरक्षण दिलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित केलेल्या अभिवादन कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव केला। राज्यपाल आचार्य देवव्रत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते। पुढच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर आंबेडकरांच्या इंदू मिलमधील स्मारकाचं काम पूर्ण होईल असं यावेळी मुख्यमंत्री म्हणाले। पुढच्या आपल्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वी शक्यतोवर आपल्या इंदू मिलचं जे स्मारक आहे ते स्मारक
पूर्ण व्हावं अशा प्रकारचा प्रयत्न आपण करूया. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त डिजिटल संविधान चित्ररथ तयार करण्यात आला आहे. या चित्ररथाचं नुकतंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रभादेवी इथल्या रवींद्र नाट्य मंदिराच्या प्रांगणामध्ये उद्घाटन झालं. हा चित्ररथ राज्यामध्ये विविध ठिकाणी फिरणार आहे. या चित्ररथाद्वारे संविधानाबाबतची जनजागृती करण्यात येणार आहे. आणि असं महाराष्ट्र नेक्स्ट मध्ये या आठवड्यात आपण इथेच थांबतोय. पाहत राहा पुढारी न्यूज.